न्यायालयात शांतता होती. कटघऱ्यात एक स्त्री उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक हट्ट होता. मग तिने जे सांगितले, ज्याने संपूर्ण न्यायालय हादरून गेले, मला माझा नवरा परत हवा. हे ऐकून तिथे उपस्थित लोकांच्या आश्चर्याची सीमा नव्हती. वकील एकमेकांना कोपर मारून इशारे करत होते आणि जे लोक दुसऱ्या खटल्यासाठी तिथे होते ते सुद्धा वळून वळून त्या स्त्रीकडे बघू लागले. ही स्त्री वेडी झाली आहे का? एका वकिलाने कुजबुजत म्हटले, तर दुसऱ्याने उपहासाने हसत म्हटले की अरे हे न्यायालय नव्हे, काही किराणा दुकान झाले आहे. नवरा काही वस्तू आहे का? जेव्हा इच्छा झाली सोडले, जेव्हा इच्छा झाली घ्यायला आले. लोक तिला हसू लागले. तेव्हाच न्यायाधीश साहेबांनी आपल्या गंभीर आवाजात म्हटले की शांतता. न्यायालयात कोणाचाही उपहास केला जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. ती 28 वर्षांची स्मिता होती, एका शाळेची मुख्याध्यापिका. तिच्या वकिलाने उभे राहून याचिका सादर केली. माय लॉर्ड, माझी याचिकाकर्ती स्मिताजी आपल्या पूर्व पती प्रवीण सोबत आपल्या घटस्फोटाच्या निर्णयाला रद्द करू इच्छितात. त्यांना त्यांचा नवरा परत हवा. न्यायाधीश साहेबांनी आपली फाईल उघडत म्हटले की हा एक अनोखा खटला आहे. 5 महिन्यांपूर्वी न्यायमूर्ती श्री वर्मा यांच्यासमोर न्यायालयातच दोघांच्या परस्पर संमतीने स्मिता आणि प्रवीण यांचा घटस्फोट मंजूर झाला होता. आणि आज 5 महिन्यानंतर स्मिताजी इथे परत उभ्या आहेत. पण स्मिताजी, यावेळी तुमची मागणी कायद्याच्या पुस्तकापलीकडची आहे. हे काम तुम्ही स्वतः का करत नाही? माझा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतः जाऊन आपल्या नवऱ्याशी बोलत का नाही? जर तुम्हाला तुमचा नवरा परत हवा असेल तर यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. जर त्यांच्या घरी जाण्यात अडचण असेल तर तुम्ही त्यांना फोन करू शकता. न्यायालयाचा मार्ग का निवडला? स्मिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचा आवाज थरथरत होता. न्यायाधीश साहेब, मी त्यांना फोन केला होता, एकदा नव्हे अनेकदा, पण त्यांनी माझा एकही फोन उचलला नाही. मी 50 पेक्षा जास्त वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी. तेव्हाच तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या वकिलाने मध्ये बोलत म्हटले की मग स्पष्ट आहे की त्यांना तुमच्याशी बोलायचे नाही. ते त्यांच्या आयुष्यात पुढे सरकले आहेत. तुम्हीही तुमचा वेळ व्यर्थ घालवू नये. श्री शर्मा, न्यायाधीश साहेबांनी कडकपणे टोकले, मी आहे इथे प्रश्न विचारण्यासाठी. मला माझे काम करू द्या. मग न्यायाधीश साहेब स्मिताकडे वळले. जर त्यांनी फोन उचलला नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊ शकता. स्मिताच्या डोळ्यातून अश्रू झरझर वाहू लागले. तिने थरथरत्या आवाजात म्हटले, हो न्यायाधीश साहेब, मी गेले होते फरीदाबाद त्यांच्या घरी. न्यायाधीश साहेब, मी मागील महिन्यात एक दिवस सकाळी सकाळी त्यांच्या घरी पोचले होते, मनात 1000 आशा घेऊन. मी विचार केला प्रवीण माझ्यावर रागवले असतील, पण मला पाहून कदाचित त्यांचे मन वितळेल. कदाचित आम्ही बसून बोलू शकू आणि सर्व काही ठीक होईल. फक्त हेच विचार करून मी सकाळी सकाळी तिथे पोचले. मी दाराची बेल वाजवली. स्मिताचा आवाज भरून आला. न्यायाधीश साहेब, दार त्यांच्या आईने उघडले. मी हात जोडून त्यांना म्हटले की नमस्कार आई. पण त्यांनी माझ्याकडे असे पाहिले जणू मी कोणती अनोळखी आहे किंवा कदाचित शत्रू आहे. त्यांनी दारातच रस्ता अडवून आत बोलवल्याशिवाय अतिशय कडवट आवाजात म्हटले की कशासाठी आली आहेस इथे? कोणत्या अधिकाराने आली आहेस? तुझा आणि माझ्या मुलाचा आता कोणताही संबंध राहिला नाही. निघ इथून. स्मिताच्या आवाजात आता अपमानाची वेदना मिसळली होती. न्यायाधीश साहेब, मी विनवू लागले. मी म्हटले की आई कृपया, मी तुमच्याकडे भीक मागते. फक्त एकदा प्रवीणशी बोलू द्या. मला त्यांच्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. पण त्या आणखी जोरात ओरडू लागल्या, प्रवीण तुझ्याशी भेटायला इच्छित नाही. त्यांचा आवाज इतका मोठा होता की शेजारच्या दारातून लोक डोकावू लागले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्याला तुझं तोंडही पाहायचं नाही. तूच तर त्याला स्वतःच्या इच्छेने सोडले होतेस. आता काय हवे आहे तुला? मग त्यांनी मला त्या गोष्टी सांगितल्या ज्या मी इथे वर्णनही करू शकत नाही. न्यायाधीश साहेब,
त्या म्हणाल्या की मोठी आली मुख्याध्यापिका होऊन. खूप अभिमान होता ना तुला तुझ्या नोकरीचा, तुझ्या कमाईचा. आता जा, तुझ्या नोकरीसोबतच सुखी राहा. माझ्या मुलाला आता त्रास देऊ नकोस. तो आपल्या जीवनात खूप सुखी आहे. तो त्याच्या आयुष्यात खूप पुढे सरकला आहे. न्यायाधीश साहेब, आजूबाजूचे लोक आपल्या दारातून आणि खिडक्यातून डोकावत होते. काही स्त्रिया कानात कुजबुजत होत्या, काही दबलेल्या आवाजात हसत होत्या. माझ्या प्रतिष्ठेचा, माझ्या आत्मसन्मानाचा तमाशा झाला होता. मी अपमानाचा घोट गिळून एक शब्दही न बोलता तिथून परत आले. सांगताना स्मिता ढसाढसा रडू लागली. न्यायाधीश साहेब, मला आता हेही माहीत नाही की ते कुठे राहतात, कशा स्थितीत आहेत. मी प्रत्येक मार्ग वापरून पाहिला, पण मी हार मानू इच्छित नाही. फक्त एकदा मी त्यांच्याशी बोलू इच्छिते. जर ते माझ्या जीवनात परत येऊ इच्छित नसतील तर काही हरकत नाही, पण ही गोष्ट मी त्यांच्या तोंडून ऐकू इच्छिते. फक्त एकदा मला त्यांच्याशी भेट करून द्या न्यायाधीश साहेब. मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. न्यायालयात गंभीर शांतता होती. न्यायाधीश साहेबांच्या डोळ्यातही ओलावा आला होता. त्यांनी आपल्या क्लर्कला एक इशारा केला. मग न्यायाधीश साहेबांनी म्हटले की ठीक आहे स्मिताजी, जर तुम्ही इच्छित असाल तर आमच्या न्यायालयातील कर्मचारी श्री प्रवीण यांना फोन करून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही श्री प्रवीण यांचा नंबर द्या. स्मिताने थरथरत्या हातांनी एका कागदावर नंबर लिहिला आणि क्लर्कला दिला. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर न्यायाधीश साहेबांनी सुनावणी पुन्हा सुरू केली. न्यायाधीश साहेबांनी स्मिताच्या डोळ्यात बघत विचारले की जर तू त्याच्याशिवाय राहू शकत नव्हतीस तर तू त्याला सोडलेसच का? हा प्रश्न बॉम्बप्रमाणे फुटला. हाच तर खरा प्रश्न होता, ती गोष्ट जी सर्वांना जाणून घ्यायची होती. प्रश्न ऐकून स्मिताच्या संयमाचा बांध तुटला. तिच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागली आणि त्या अश्रूंसोबत वाहू लागली एक कथा. प्रेमाची, आशांची, गैरसमजांची आणि पश्चातापाची कथा. स्मिताने बोलणे सुरू केले. न्यायाधीश साहेब, आमची भेट काही चित्रपटातील कथेप्रमाणे होती. एका नातेवाईकाच्या लग्नात दोघांच्या नजराही भेटल्या आणि मग भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला. प्रवीण एक आर्टिस्ट होते जे इमारतींचे नकाशे बनवतात आणि मी एका शाळेत शिकवत होते. दोघांची स्वप्ने वेगळी होती पण ध्येय एकच होते, एक छोटेसे घर ज्यात खूप सारे प्रेम असेल. लग्नाच्या सुरुवातीची 2 वर्ष तर जणू पंख लावून उडून गेली. आम्ही एकमेकात तितके हरवलेलो होतो की जगाची कोणतीही काळजी नव्हती. प्रवीण तासन तास बसून मला आपल्या स्वप्नातील घराचे डिझाईन दाखवत आणि मी त्या कागदी नकाशात आपल्या भविष्याचा प्रत्येक कोपरा सजवत. स्मिताच्या डोळ्यात भूतकाळाच्या आठवणी तरंगू लागल्या. छोट्या छोट्या गोष्टीत आम्ही सुखे शोधत, पावसात एकत्र भिजणे, उशिरापर्यंत बोलणे, एकाच ताटात जेवणे, एकमेकांच्या अपूर्ण वाक्यांना पूर्ण करणे. आमचे प्रेम इतके परिपूर्ण वाटत होते की भीती वाटत होती की कुठे नजर तर लागणार नाही ना. आणि कदाचित नजर लागलीच. स्मिताचा आवाज जड झाला. 2023ची सुरुवात होती. न्यायाधीश साहेब, जेव्हा देशात आर्थिक मंदी आली होती, मोठ्या मोठ्या कंपन्या बुडू लागल्या. प्रवीण ज्या कंपनीत काम करत होते तिथून एका दिवसात 300 लोकांना काढून टाकले. दुर्दैवाने त्यात प्रवीणही होते. त्या संध्याकाळी जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात गंभीर उदासी होती. मी विचारले की काय झाले. त्यांनी फक्त इतकेच सांगितले की माझी नोकरी गेली. माझे हृदय बसले, पण मी धैर्य दाखवले. मी म्हणाले की काही हरकत नाही, तुम्ही पुन्हा नोकरी शोधाल, मी आहे ना. स्मिताने थांबून एक गंभीर श्वास घेतला. पण न्यायाधीश साहेब, कोणाला माहीत होते की ती तर आमच्या त्रासांची फक्त सुरुवात होती. त्या दिवसानंतर सर्व काही बदलले. जे प्रवीण नेहमी हसत बोलत राहायचे आता शांत राहू लागले. ते उदासीनतेत बुडलेले राहू लागले. जे तासन तास माझ्याशी बोलायचे आता 1-2 शब्दात उत्तर देऊन शांत होत. पुढील काही आठवड्यात ते रोज मुलाखतीसाठी जात आणि संध्याकाळी एक नवीन निराशा घेऊन परतत. मुलाखत कशी झाली?
मी त्यांना विचारले तर ते नाही म्हणून डोकं हलवत आणि खोलीत जाऊन दार बंद करत. मग स्मिताचा आवाज थरथरला. एक दिवस ते एका मोठ्या बांधकाम कंपनीत मुलाखतीसाठी गेले होते. त्यांना खूप आशा होती. 8 वर्षांचा अनुभव होता त्यांच्याकडे. त्यांना विश्वास होता की ती नोकरी त्यांना मिळणारच. पण जेव्हा संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होता. मी विचारले की कशी झाली मुलाखत. ते काही बोलले नाहीत, फक्त आपल्या खोलीत गेले. रात्री जेव्हा मी जेवण दिले तेव्हा त्यांनी सांगितले की ते 3 तास प्रतीक्षेत बसले होते आणि जेव्हा मुलाखत झाली तेव्हा पाहिले मुलाखत घेणारा मुलगा वयाने त्यांच्यापेक्षा छोटा होता. त्याने प्रवीण यांचा रिझ्यूम पाहिला आणि कोणताही प्रश्न विचारल्याशिवाय सांगितले की जर तुमच्या मागील कंपनीने तुम्हाला काढून टाकले तर निश्चितच तुमच्या कामात काही कमतरता आहे, कारण चांगल्या कर्मचाऱ्यांना काढले जात नाही. तुम्ही त्या कंपनीत 8 वर्ष दिली तरी त्यांनी तुम्हाला ठेवण्यासारखे समजले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमच्याकडे ती क्षमता नाही, म्हणून आम्हालाही तुमची कोणतीही गरज नाही. त्या दिवसानंतर न्यायाधीश साहेब प्रवीण तुटले पूर्णपणे. ते दिवसभर घरी बसून राहायचे, खोलीत बंद. मी त्यांना म्हणाले की तुम्ही प्रयत्न कराल तर काही कठीण नाही, तोपर्यंत मी घर सांभाळत आहे. पण कदाचित माझे हे बोलणे त्यांना टोचू लागले होते. ज्या गोष्टी पूर्वी प्रेमळ छेडछाड वाटत आता उपहास वाटू लागल्या. त्यांना नेहमी वाटत की मी त्यांच्या अपयशाचा उपहास करत आहे. मी घरातील सर्व बिले भरायचे, घराचे रेशन आणायचे आणि तरीही प्रवीण यांना म्हणायचे की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. पण हीच गोष्ट प्रवीण यांना टोचत होती, मी आहे ना. त्यांच्या मते हे सात्वन नव्हते, त्यांच्या आत्मसन्मानावर एक थप्पड होते. एका संध्याकाळी मी वीज बिल भरून परतले आणि म्हटले की मी बिल भरले. तेव्हा प्रवीण यांचा चेहरा रागीट झाला. का? मी मेलो आहे का? मी म्हटले की नाही, माझा तो अर्थ नव्हता. तर ते म्हणाले की तुझा अर्थ असा आहे की मी काही करू शकत नाही. मी एक निकम्मा आहे जो आपल्या पत्नीच्या पैशावर जगत आहे. तू सांग किंवा नको सांगू, पण तुझ्या बोलण्यातून हे स्पष्ट आहे. त्यानंतर प्रवीण उठून बाहेर गेले. ते मध्यरात्री घरी परतले. त्यांच्या या वर्तनाने कधी कधी मीही रागात ओरडायचे की मी तुम्हाला प्रत्येक प्रकारे आधार देत आहे, पण तुम्ही माझ्यावरच तुमचा राग काढत आहात. मीही त्यांच्यावर थोडं रागावून राहू लागले. आमच्यातील प्रेमाची जागा आता शांततेने घेतली होती. घराच्या भिंती ज्या पूर्वी आमच्या हसण्याने गाजत आता एक जड शांतता ओढून राहत होत्या. याच दरम्यान कुटुंबियांना आमच्यातील अंतराची माहिती मिळाली तर त्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. प्रवीणच्या घरचे नेहमी म्हणत की सून खूप शिकली आहे, नोकरीचा अभिमान आहे. माझ्या घरचे म्हणत की मुलात काही दम नाही, ना कामाचा ना काजाचा, वरून आमच्या मुलीला त्रास देत आहे. कोणीही हे म्हटले नाही की बसून बोला, एकमेकांना समजून घ्या. स्मिताच्या आवाजात आता गंभीर पश्चाताप होता. आणि मग तो दिवस आला जेव्हा आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. मी सकाळपासून आशा करत होते की कदाचित आज प्रवीण काही बोलतील, कदाचित आज सर्व काही पूर्वीप्रमाणे होईल. मी संध्याकाळी लवकर घरी आले, त्यांच्या आवडीची खीर बनवली आणि त्यांना फोन केला. 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा. प्रत्येक वेळी फोन बंद. माझ्या सर्व आशा तुटत होत्या. मी विचार केला कुठे काही अपघात तर झाला नाही ना. मी घाबरले. मी त्यांच्या मित्रांना फोन करू लागले. कोणीही फोन उचलला नाही. मध्यरात्रीनंतर सुमारे 1:30 वाजता दारावर डगमगणाऱ्या पावलांची आवाज आली. मी धावत दार उघडले आणि जे मी पाहिले न्यायाधीश साहेब ते मी कधीही विसरू शकत नाही. प्रवीण पूर्णपणे नशेत धुंद होते. ते दाराच्या आधाराने उभे होते. त्यांच्या शर्टची बटणे उघडी होती, केस विखुरलेले होते, दारूची तीव्र दुर्गंध येत होती. ते नीट उभेही राहू शकत नव्हते. मी स्तब्ध झाले. फक्त तिथेच उभी राहून त्यांना बघत राहिले. माझे हृदय जे पूर्ण दिवस आशेने धडधडत होते, एका क्षणात काचासारखे तुटून विखुरले. माझा संयम संपला. न्यायाधीश साहेब, 3 महिन्यांची वेदना, त्याची शांतता, घरातील एकटेपणा
आणि आता हे सर्व काही एकत्र फुटून पडले. मी ओरडले की कुठे होता तुम्ही? तुम्हाला आठवते का आज काय आहे? आपल्या लग्नाचा वाढदिवस. ही भेटवस्तू दिली आहे तुम्ही मला. तर प्रवीण यांनी थरथरणाऱ्या ओठांनी सांगितले की अरे हो, वाढदिवस. तर मी काय करू? कुठून आणू भेटवस्तू? काम करणारी तर तू आहेस, मी तर निकम्मा आहे. मोठी सुखी आहेस ना तुझ्या मुख्याध्यापिका नोकरीने, तर जा तिलाच साजरा कर, मला त्रास देऊ नकोस. मी रडत रडत ओरडत होते की मी हे सर्व तुमच्यासाठी केले. तुमच्यासाठी खीर बनवली, घर सजवले, तुमच्या आवडीची साडी नेसली आणि तुम्ही दारू पिऊन या अवस्थेत आला आहात. प्रवीण रागात बोलले की तुला काय वाटते, मी काही करत नाही? मी रोज नोकरी शोधत आहे, पण तुला फक्त तुझीच नोकरी दिसते, तुला माझी काळजीच नाही. आणि मला हे सहन झाले नाही. मी ओरडले की मला तुमची काळजी नाही? मी 3 महिन्यांपासून घर एकटी सांभाळत आहे, सर्व खर्च मी उचलत आहे आणि तुम्ही माझ्यावर हे आरोप लावत आहात. या ओरडण्याच्या दरम्यान प्रवीण यांनी सांगितले की तर मी काय करू? तुझ्या पायात पडू, पूजा करू तुझी? चांगले आहे आपण वेगळे होऊ. आणि मी रागात म्हटले की हो, घटस्फोट दे मला. स्मिता रडत रडत बोलत होती. त्यानंतर सर्व काही शांत झाले. एक भयानक भीतीदायक शांतता. आम्ही दोघे एकमेकांकडे रोखून पाहत होतो. दोघांनाही विश्वास बसत नव्हता की आम्ही काय बोललो आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीण यांचा नशा उतरला, पण माझा राग नाही. मी त्यानंतर प्रवीण यांच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. एक दिवस मला शाळेसाठी काही पुस्तके विकत घ्यायची होती. मी कनॉट प्लेसला गेले आणि तिथे एका कॅफेच्या काचेच्या खिडकीतून मी प्रवीण यांना पाहिले. ते एकटे नव्हते. त्यांच्या समोर एक मुलगी बसली होती, सुमारे 25-26 वर्षांची, स्टायलिस्ट कपड्यात. आणि दोघे हसत हसत बोलत होते. त्या मुलीने आपला हात प्रवीण यांच्या हातावर ठेवला आणि प्रवीण यांनी हात काढला नाही. त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच विचार आला, हेच कारण आहे की वाढदिवसाच्या दिवशीही त्यांनी माझ्याशी इतके वाईट वर्तन केले. हेच कारण आहे की त्यांनी माझ्यापासून वेगळे होण्याची गोष्ट केली. त्यांच्या जीवनात कोणीतरी दुसरी आहे. त्या दिवशी जेव्हा मी घरी पोचले तेव्हा मी रागाने फणफणत होते. संध्याकाळी जेव्हा प्रवीण घरी आले तेव्हा मी त्यांची वाट पाहत होते. दार उघडताच मी सरळ प्रश्न केला, कोण आहे ती मुलगी? प्रवीण थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आला. त्याने विचारले की कोणत्या मुलीची गोष्ट करत आहेस? मी ओरडले की ती जिच्यासोबत तुम्ही कॅफेत बसला होता, कनॉट प्लेसमध्ये, जिने तुमच्या हातावर हात ठेवला होता आणि तुम्ही हसत होता. प्रवीण यांचा चेहरा कडक झाला. त्याने विचारले की तू तिथे होतीस? तर तुने माझ्यावर नजर ठेवली आहे. मी म्हटले की नजर ठेवली नाही, योगाने दिसलात. आता सांगा कोण होती ती? त्यांनी अतिशय थंड आवाजात म्हटले की जेव्हा तुला माझ्यावर विश्वासच नाही तर मी काय स्पष्टीकरण देऊ? मला वाटले जणू कोणीतरी माझ्या छातीत खंजीर खुपसला. मी म्हटले म्हणजे तुम्ही मान्य करत आहात की काही गडबड आहे? प्रवीण बोलले की मी काही मान्य करत नाही. तू मान्य केले आहेस ना, तर ठीक आहे. मग मी रागात म्हटले की जर तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकत नसाल तर या नात्याचा काही अर्थ नाही. प्रवीण यांनी म्हटले की हो, काही अर्थ नाही. जेव्हा विश्वासच नाही तर हे नाते कशासाठी? आणि मी म्हटले की तर संपवूया हे नाते. प्रवीण यांनी म्हटले की ठीक आहे, संपवूच. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी माझे कपडे पॅक केले. त्याने विचारले की काय करत आहेस? मी अभिमानात येऊन म्हटले की तुम्हीच तर म्हटले होते संपव हे नाते, तर संपवत आहे. मला वाटले ते मला म्हणवतील, पण ते रागाने बोलले की जा, चांगले आहे, माझ्या जीवनातून निघून जा. आणि मी रागात ते घर सोडून निघून गेले. 1 आठवड्यानंतर मला त्यांच्या वकिलांची नोटीस मिळाली घटस्फोटासाठी. मला विश्वास बसला नाही की हे सर्व खरं आहे. पण मग माझा अभिमान ओरडला की जर त्यांनी नोटीस पाठवली आहे तर मीही झुकणार नाही.
घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करताना आमच्या दोघांचे हात थरथरत होते. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना शोधत होत्या, एक शेवटची आशा घेऊन की कदाचित दुसरा थांबवेल. पण कोणीही थांबवले नाही. मी गैरसमजात, माझ्या संशयात, माझ्या अभिमानात, माझ्या प्रेमाला हरवले. न्यायाधीश साहेब, स्मिता ढसाढसा रडू लागली. संपूर्ण न्यायालय तिच्या वेदनेची जाणीव करत होते. स्मिताने आपली कथा पुढे सांगितली. घटस्फोटानंतर मी माझ्या माहेरी आले. सुरुवातीला एक विचित्र स्वतंत्र वाटले. कोणतीही जबाबदारी नाही, कोणताही वाद नाही, कोणताही तणाव नाही. आईपासून ते भाऊ आणि वहिन्यांपर्यंत प्रत्येकजण माझी खूप चांगली काळजी घेत होता. पण हे सर्व जास्त दिवस टिकले नाही. हळूहळू मला माझ्या वहिन्यांच्या वर्तनात बदल दिसू लागला. मला जाणवू लागले की हे घर आता माझ्या माहेरापेक्षा त्यांचे सासर झाले आहे. आणि मग तो दिवस आला. स्मिताचा आवाज थरथरला. मी माझ्या खोलीत होते आणि स्वयंपाकघरातून आवाज येत होते. मी दाराजवळ गेले आणि मी माझ्या दोन्ही वहिन्यांना बोलताना ऐकले. एक वहिनी म्हणत होती की अरे, ही तर आयुष्यभर इथेच बसली आहे. घटस्फोट घेतला आणि आता आपल्या डोक्यावर ओझं बनून बसली आहे. दुसरी वहिनी बोलली की हो, जरी कमावत असली तरी घरातली सर्व कामं तर आपल्यालाच करावी लागतात. आपण आयुष्यभर तिची सेवा करत राहू का? पहिल्या वहिनीने पुन्हा म्हटले की आपल्या नवऱ्याला सांभाळू शकली नाही आणि आता इथे येऊन राणी बनून बसली आहे. कधीपर्यंत सहन करू आपण? सांगताना स्मिता रडू लागली. न्यायाधीश साहेब, त्या दिवशी मी खोलीत येऊन खूप रडले आणि त्या दिवशी मला प्रवीण यांची आठवण आली. कधी काळी ते दिवस होते जेव्हा ते माझ्या डोळ्यात एक अश्रूही सहन करत नव्हते. जर मी थोडीशीही अस्वस्थ झाले तर ते माझ्याकडून 1000 वेळा विचारत की काय झाले. मला प्रवीण यांच्या त्या छोट्या छोट्या गोष्टी आठवू लागल्या ज्यात त्यांचे प्रेम झळकत होते. मला समजू लागले की प्रवीणही आपल्या जागी चुकीचे नव्हते. त्यांच्यावर किती मानसिक दबाव होता, सामाजिक दबाव होता. जर मी त्यांना थोडे समजण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या मानसिक खचण्यात त्यांच्यासोबत उभी राहिले असते, तर आज आमची ही अवस्था झाली नसती. मी निर्णय घेतला की मी भाऊ वहिन्यांच्या डोक्यावर ओझं बनणार नाही. मी दिल्लीत एक छोटेसे फ्लॅट घेतले. विचार केला की आता मी स्वतंत्र आहे. पण न्यायाधीश साहेब, ते रिकामे घर. स्मिताचा आवाज तुटला. संध्याकाळी कामावरून थकून घरी येईल तर कोणी दार उघडणारा नसतो. पूर्वी प्रवीण नेहमी दारावर वाट पाहत असत. आता फक्त अंधार असतो. रात्री जेवण बनवते तर समोरची खुर्ची रिकामी दिसते. सकाळी उठून चहा बनवते तर एकटी बसून चहा पिताना हृदयात वेदना उमटते. प्रत्येक गोष्टीत त्यांची कमतरता जाणवते. एक रात्र मी खूप आजारी पडले. तीव्र ताप होता. मी एकटी पलंगावर पडून राहिले. कोणीही नव्हते माझी काळजी घेणारे. त्या रात्री मला आठवली ती पावसाळी संध्याकाळ जेव्हा मी पूर्णपणे भिजून घरी आले होते. रात्री तीव्र ताप आला होता. प्रवीण रात्रभर जागून माझी देखभाल करत राहिले होते. पण न्यायाधीश साहेब, एक दिवस माझ्या जीवनात खरंच भूकंप आला. घटस्फोटाच्या 1.5 महिन्यानंतर जेव्हा मी मॉलमध्ये खरेदी करत होते, अचानक माझी नजर एका मुलीवर पडली. तीच मुलगी जिला मी प्रवीण यांच्यासोबत कॅफेमध्ये पाहिलं होतं. माझे रक्त उकळले. माझे हातपाय थरथरू लागले. मला सहन झाले नाही. मी तिच्याकडून सरळ विचारले की तुम्ही आणि प्रवीण, तुम्हा दोघात काय चालले आहे? ती गोंधळली. बोलली की काय अर्थ? मी म्हटले की मी तुम्हाला त्यांच्यासोबत कॅफेत पाहिले होते. खूप सुखी होता तुम्ही दोघं. तुम्ही त्यांच्या हातावर हात ठेवला होता. पण हे ऐकून रीनाचे डोळे विस्फारले. ती बोलली की ओ नाही, तुम्हाला गैरसमज झाला आहे. कृपा करा, माझ्यासोबत या. मी सर्व समजावते. आम्ही जवळच्या एका कॅफेत बसलो. रीनाने मला सर्व सांगितले. ती बोलली की स्मिता, मी आणि प्रवीण एकाच कंपनीत काम करत होतो. 2 वर्ष एकत्र काम केले. जेव्हा त्यांची नोकरी गेली तेव्हा मला खूप दुःख झाले. मी आता दुसऱ्या कंपनीत HR आहे. जेव्हा मला कळले की प्रवीण यांना नोकरी मिळत नाही
तेव्हा मी त्यांची मदत करण्याचा विचार केला. मी त्यांच्यासाठी मुलाखती आयोजित केल्या. माझ्या कंपनीतही प्रयत्न केला. आम्ही फक्त मित्र आहोत स्मिता, फक्त मित्र. माझे डोके गरगरू लागले. मी स्वतःला सावरत विचारले की तर कॅफेत तुम्ही त्यांच्या हाताला का स्पर्श केला होता? रीना हसली आणि बोलली की त्या दिवशी मी त्यांना एका मोठ्या कंपनीच्या मुलाखतीची खुशखबरी दिली होती. मी फक्त त्यांना धैर्य देण्यासाठी हात ठेवला होता. मी म्हटले होते की काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत स्मिता. स्मिताचा आवाज तुटला. त्या क्षणी मला वाटले की जमीन फाटावी आणि मी त्यात सामावावे. मित्र, फक्त मित्र. आणि मी विचार केला की मग रीनाने मला आणखी सांगितले, न्यायाधीश साहेब, तिने म्हटले की स्मिता, प्रवीण तुमच्यावर खूप प्रेम करतात. जेव्हाही मी त्यांच्याशी भेटते ते फक्त तुमच्याच गोष्टी करतात. म्हणतात की स्मिता किती मेहनती आहे, किती चांगली आहे. ते आपली नोकरी गेल्याने खूप तुटले होते. त्यांना वाटत होते की ते तुमच्या लायक राहिले नाहीत. त्या दिवशी जेव्हा आम्ही कॅफेत बसलो होतो तेव्हा मी त्यांना समजावत होते. मी म्हटले होते की ते तुमच्याशी बोलावेत, सर्व शेअर करावेत. पण ते म्हणत की स्मितावर ओझं बनू इच्छित नाही. ते स्वतःच्या पायावर उभे राहून तुम्हाला सुखी करू इच्छित होते. आणि मग न्यायाधीश साहेब, रीनाने मला सर्वात मोठा धक्का दिला. तिने म्हटले की तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रवीण खूप उदास होते. ते नशेत होते कारण त्या दिवशी त्यांना आणखी एक नकार मिळाला होता. एक खूप मोठी मुलाखत होती ज्यात ते अपयशी ठरले. ते खूप तुटले होते. मी त्यांना फोन करून धैर्य देण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणत राहिले की मी स्मिता समोर कसे जाऊ. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी रिकाम्या हाताने आहे. स्मिता ढसढस रडू लागली. न्यायाधीश साहेब, त्या रात्री ते इतके तुटले होते की दारू प्यायले आणि मी त्यांच्यावर ओरडले. मी त्यांना उपहास केला. मी त्यांच्यावर संशय घेतला आणि सर्वात मोठी गोष्ट, मी त्यांच्याकडून घटस्फोट मागितला. आणि आता हे 5 महिने 5 शतकांसारखे होते. मला समजले की मी फक्त प्रवीण यांना नाही, माझ्या जीवनाला घटस्फोट दिला होता. या जाणीवेने मला त्यांना पुन्हा फोन करण्यास भाग पाडले, पण त्यांनी फोन उचलला नाही. मग मी त्यांच्या घरी गेले आणि तुम्हाला माहीत आहे तिथे काय झाले. शेवटी मी हे न्यायालयाचे दार ठोठावले. स्मिताची कथा ऐकून संपूर्ण न्यायालयात शांतता होती. अनेकांच्या डोळ्यात ओलावा होता. तेव्हाच लिपिकाला आणि न्यायाधीश साहेबांच्या कानात म्हणाला की श्री प्रवीण आले आहेत. न्यायाधीश साहेबांनी डोके हलवले आणि सर्व काही समोर घडत असतानाही एक व्यर्थ प्रश्न विचारला. स्मिताजी, तुम्हाला काय वाटते? तुमच्या आणि प्रवीण यांच्या वादाचं खरं कारण काय होतं? स्मिताने अश्रू पुसले. आमच्या अभिमानाने आम्हाला वेगळे केले न्यायाधीश साहेब, आमच्या मूर्खपणाने. आम्ही विसरलो की नवरा बायको हे गाडीचे 2 चाकं असतात. आम्ही एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न केला, सोबत चालण्याचा नाही. स्मिताच्या आवाजात आता एक स्थिरता होती. आमच्या नात्याचं तुटणं कोणत्या एका दिवसाचा परिणाम नव्हता. हे त्या छोट्या छोट्या चुकांचा परिणाम होता ज्या आम्ही दोघे रोज करत होतो. जेव्हा प्रवीण यांची नोकरी गेली तेव्हा फक्त त्यांची नोकरी नाही गेली होती, त्यांचा आत्मविश्वास गेला होता. त्यांचा पुरुष असण्याचा अभिमान तुटला होता. ते रोज मुलाखतीत नकार मिळवत आणि घरी येऊन शांत होत. त्यांनी कधीही मला सांगितले नाही की त्यांच्यावर काय ओढवले आहे. त्यांना वाटले की आपली पीडा सांगून ते माझ्या नजरात कमकुवत होती. स्मिताने थांबून न्यायालयात उपस्थित लोकांना पाहिले आणि मी त्यांच्या शांततेला त्यांचा अभिमान समजले. मला वाटले की ते माझ्याशी बोलू इच्छित नाहीत. मी घर चालवत होते, पैसे कमावत होते, तर मला वाटले की मी बरोबर आहे आणि ते चुकीचे. न्यायाधीश साहेब, हीच आमच्या नात्याची सर्वात मोठी चूक होती. आम्ही बोलणे बंद केले. एकाच घरात राहून प्रवीण यांच्या मनात काय चालले आहे मी ते जाणण्याचा प्रयत्नही केला नाही. आणि जेव्हा बोलणे होत नाही न्यायाधीश साहेब, तेव्हा संशय निर्माण होतो. जेव्हा मी प्रवीण यांना रीनासोबत कॅफेत पाहिले तेव्हा माझ्या मनात हे आले की निश्चितच काही गडबड आहे. मी माझी कथा स्वतःच लिहिली,
कारण आमच्यातील विश्वासाची ती दोरी तुटली होती. स्मिताचा आवाज भरून आला. खरं तर जेव्हा प्रवीण कठीण काळात होते तेव्हा मी त्यांचा आधार बनले असते. मी त्यांना विचारले असते की तुम्ही अस्वस्थ का आहात, घाबरू नका, मी प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत उभी आहे, माझ्याशी बोला. मी त्यांना संयम दिला असता, थोडा वेळ दिला असता. पण मी काय केले? मी त्यांच्यावर ओरडले, त्यांच्यावर संशय घेतला आणि माझ्या अभिमानाला नात्यापेक्षा वर ठेवले. आणि जेव्हा आमच्या दोघांच्या घरचे मध्ये आले तेव्हा नात्यात सुधारण्याचे सर्व मार्ग बंद झाले. माझ्या घरच्यांनी मला बरोबर ठरवले आणि प्रवीण यांच्या घरच्यांनी त्यांना. पण सत्य तर हे आहे न्यायाधीश साहेब, स्मिताने आपले बोलणे संपवत म्हटले, आमचे नाते कोणत्या तिसऱ्या व्यक्तीमुळे तुटले नाही. आमचे नाते तुटले बोलण्याच्या कमतरतेमुळे, संशयामुळे आणि अभिमानामुळे. या त्या 3 चुका आहेत ज्या अनेकदा नवरा बायको करतात आणि आपले सुंदर नाते तोडतात. जर मला पुन्हा संधी मिळाली तर मी वचन देते की मी या चुका पुन्हा करणार नाही. मी प्रथम ऐकेन, मग बोलेन, मी विश्वास करेन, संशय घेणार नाही. आणि मी माझ्या प्रेमाला नेहमी माझ्या अभिमानापेक्षा वर ठेवणार. मला माझा नवरा हवाय, कारण त्यांच्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे. जेव्हा स्मिता हे सर्व सांगत होती तेव्हा प्रवीण न्यायालयाच्या दारावर उभे होते. झाले असे की जेव्हा लिपिकाने प्रवीण यांना फोन केला तेव्हा कळले की प्रवीण दिल्लीतच होते. न्यायालयाच्या जवळच कोणत्या बांधकाम साईटवर काम पाहत होते. न्यायालयाच्या आदेशावर ते तिथून तात्काळ निघाले होते. स्मिताची पाठ दाराकडे होती. तिला माहीत नव्हते की प्रवीण तिथे आहेत. तिचे प्रत्येक शब्द ऐकत आहेत. प्रवीण यांचे डोळे लाल होते आणि गालांवर अश्रूंचे निशाण होते. न्यायाधीश साहेबांनी प्रवीण यांना पाहिले होते. त्यांनी हळूच इशारा केला की आत या. जेव्हा प्रवीण आत येऊ लागले तेव्हा त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून स्मिताने मागे वळून पाहिले. प्रवीण यांना समोर पाहून ती दगडाची मूर्ती बनली. तिचा श्वास थांबला. श्री प्रवीण, न्यायाधीश साहेबांनी म्हटले, तुमच्या घटस्फोटाला 5 महिने झाले आहेत. तुम्ही या 5 महिन्यात तुमचे जीवन पुढे सरकवले आहे का? दुसरे लग्न केले किंवा करण्याचा विचार केला? प्रवीण यांनी स्मिताकडे पाहिले, मग नजर खाली केली. हळूच नाही म्हणून डोके हलवले. आजकाल कुठे राहता? दिल्लीत, एकटाच. प्रवीण यांचा आवाज जड होता. जेवण कुठे करता? प्रवीण यांनी एक लांब श्वास घेतला. मग स्मिताकडे पाहत म्हटले की बाहेर रेस्टॉरंटमधून. आता बनवून खाऊ घालणारी बायको तर नाही. हे ऐकून स्मिता जोरात हिक्का घेऊन रडली. प्रवीण यांच्या डोळ्यातूनही अश्रू निघाले. न्यायाधीश साहेबांनी विचारले की प्रवीण, तुम्ही स्मिताचे सर्व बोलणे ऐकले आहे का? हो. प्रवीण यांनी डोके हलवले. पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही एक विचित्र कठोरता होती. आणि तुम्हाला काय वाटते? प्रवीण शांत राहिले. स्मिताने धैर्य करून म्हटले की काहीतरी बोला. प्रवीण यांच्या आवाजात वेदना होती पण कठोरताही. मी काय बोलू माहीत नाही. न्यायाधीश साहेबांनी लक्षात घेतले की प्रवीण यांच्या आत एक द्वंद्व चालले आहे. त्यांचे हृदय तर वितळत आहे पण ते स्वीकार करू शकत नाही. प्रवीण, न्यायाधीश साहेबांनी हळूच म्हटले, तुम्ही खरेच स्मिताचा तिरस्कार करता का? प्रवीण यांनी काही बोलले नाही, फक्त शांतता. तुम्ही या 5 महिन्यात सुखी राहिला का की पूर्वी सुखी होता? तरीही शांतता. स्मिता रडत होती. प्रवीण, मला माफ करा. मी जाणते मी खूप चुका केल्या. प्रवीण यांनी डोळे बंद केले. आतून एक वादळ चालले आहे. न्यायाधीश साहेब समजले की प्रवीण यांच्यात अजून एक संकोच आहे. त्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला. प्रवीण, न्यायाधीश साहेबांनी म्हटले, तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या लग्नाचा किंवा त्यानंतरचा तुम्हा दोघांच्या सोबतचा कोणताही फोटो आहे का? हा प्रश्न ऐकून सर्वांना विचित्र वाटले. प्रवीण यांनीही आश्चर्याने न्यायाधीश साहेबांना पाहिले. हो, आहेत. प्रवीण यांनी हळूच म्हटले, तुम्ही मला दाखवू शकता का? कोणता एक फोटो जो तुम्हाला सर्वाधिक आवडतो? प्रवीण यांनी संकोचात आपला फोन काढला, गॅलरी उघडली आणि स्क्रोल करू लागले. अचानक एका फोटोवर त्यांची बोटं थांबली. त्यांच्या डोळ्यात ओलावा आला.
हे प्रवीण यांनी फोन न्यायाधीश साहेबांना दाखवला. न्यायाधीश साहेबांनी फोटो पाहिला. त्यात स्मिता आणि प्रवीण एका रुग्णालयाबाहेर उभे होते. स्मिताच्या डोक्यावर पट्टी होती आणि प्रवीण तिला आधार देत उभा होता. दोघांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्यांच्या डोळ्यात प्रेम झळकत होते. हा कोणत्या दिवसाचा फोटो आहे? न्यायाधीश साहेबांनी विचारले. प्रवीण यांचा आवाज थरथरला. ते फोटो पाहत राहिले, जणू त्या दिवशी परत गेले असावे. हा लग्नानंतर 1 वर्षानंतरचा फोटो आहे. प्रवीण यांनी हळूच बोलणे सुरू केले. त्या दिवशी स्मिता शाळेतून घरी येत होती. रस्त्यात एका दुचाकीने तिला धडक दिली. मला कार्यालयातून फोन आला, कोणत्या अपरिचित क्रमांकावरून. त्यांनी म्हटले की स्मिताचा अपघात झाला आहे, तिला रुग्णालयात नेले जात आहे. त्या क्षणी माझे हातपाय थंड पडले. मी धावत रुग्णालयात पोहोचलो. सांगताना प्रवीण रडू लागले. जेव्हा मी तिला रुग्णालयात पाहिले, तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. जागोजागी जखमा झाल्या होत्या. मी तिथेच बसलो. मला वाटले मी तिला हरवणार. स्मिता ही आता फफक करून रडत होती. तिला तो दिवस आठवला. प्रवीण यांनी पुढे म्हटले की डॉक्टरने म्हटले की जखम गंभीर आहे, टाके लावावे लागतील. मी शस्त्रक्रिया कक्षाबाहेर बसून देवाची प्रार्थना करत राहिलो. फक्त तिला वाचवा, माझ्याकडून काहीही घ्या, पण तिला हिरवू नका. जेव्हा ती बाहेर आणल्या गेली तेव्हा बेशुद्ध होती. मी तिच्या जवळ बसून रात्रभर जागत राहिलो. प्रत्येक 2 मिनिटांनी तिचा श्वास तपासत राहिलो. तिचा हात धरून राहिलो. वारंवार तिच्या कपाळाचे चुंबन घेत राहिलो आणि म्हणत राहिलो की स्मिता, उठ, कृपा करून, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. न्यायालयात अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अश्रूंच्या दरम्यान प्रवीण हसले. सकाळी जेव्हा तिचे डोळे उघडले तर तिने मला पाहिले आणि म्हटले की प्रवीण, तुम्ही का रडत आहात? मी तर ठीक आहे. मी तिला गळ्यात घेतले आणि जोरजोरात रडू लागलो. मी म्हटले की मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. तूच माझे जीवन आहेस. रुग्णालयातून डिस्चार्ज होण्यापूर्वी एका परिचारिकेने आमचे हे फोटो काढले होते. प्रवीण यांनी फोन पाहिला. मी या फोटोला माझ्या फोनचा वॉलपेपर बनवला होता, कारण हा फोटो मला आठवण करून देत होता की जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट प्रेम आहे, पैसा किंवा नोकरी नाही. पण नंतर प्रवीण यांचा आवाज तुटला. जेव्हा माझी नोकरी गेली तेव्हा मी हे विसरलो की आमचे खरे धन तर आमचे प्रेम होते. मी माझ्या अभिमानाला माझ्या प्रेमावर हावी होऊ दिले. प्रवीण यांनी स्मिताकडे पाहिले. तिच्या डोळे लाल होते आणि गालांवर अश्रू वाहत होते. सत्य सांगू न्यायाधीश साहेब, मी कधीच स्मिताला माझ्या हृदयातून काढलेच नाही. चूक माझीही होती. मी माझ्या अपयशाचा राग तिच्यावर काढत राहिलो. मी तिला समजण्याचा प्रयत्नच केला नाही. माझ्या वर्तनाने तिला माझ्यावर संशय घेण्यास भाग पाडले आणि माझ्या अभिमानामुळे मी तिला स्पष्टीकरण देणे आवश्यकही समजले नाही आणि मान्य केले की आता सर्व काही संपले आहे. नंतर चालून चुकीची जाणीव मलाही झाली, पण कदाचित अभिमानाच्या भिंती भावनांपेक्षा उंच झाल्या होत्या. मी कधी धैर्य केले नाही स्मिताशी बोलण्याचे, नवीन सुरुवात करण्याचे. या 5 महिन्यात प्रत्येक दिवस स्मिताची आठवण येत होती. प्रत्येक रात्र मी तिचा फोटो पाहत राहत होतो. अनेक वेळा मी तिला फोन करण्याचा विचार केला, पण मग विचार करत की ती माझ्याशी बोलणारही नाही. मला वाटत की मी तिच्या लायक नाही. जेव्हा आईने सांगितले की ती घरी आली होती तेव्हा माझे हृदय तुटले. जर मला माहीत असते तर मी निश्चितच भेटलो असतो, पण आईला वाटले की ती माझे भले करत आहे. स्मिता आणि प्रवीण आता एकमेकांना पाहत होते. त्यांच्या डोळ्यात प्रेम होते, माफी होती आणि एक नवीन सुरुवातीची आशाही. न्यायाधीश साहेबांनी आपला चष्मा काढला आणि आपले डोळे पुसले. मग त्यांनी म्हटले की चांगले झाले की तुम्हाला वेळेवर या गोष्टीची जाणीव झाली. अजून तुमचं वय कमी आहे. तुम्हा दोघांना दुसरी संधी मिळत आहे. त्यांनी एक गंभीर श्वास घेतला. नाहीतर न्यायालयात तर असा एक खटलाही आला होता ज्यात नवरा 58 वर्षांचा होता आणि बायको 56 वर्षांची. तेव्हा कुठे नवऱ्याला जाणीव झाली होती की तो आपल्या बायकोसोबत आपलं उरलेलं आयुष्य घालवू इच्छितो. न्यायालयात सर्वजण लक्ष देऊन ऐकत होते. तो नवरा फक्त आपल्या कामाला महत्त्व देत असे. न्यायाधीश साहेबांनी बोलणे सुरू केले.
नेहमी आपल्या कामात व्यस्त राहत असे. त्याची बायको घर सांभाळत असे, मुलांना वाढवत असे. पण त्या नवऱ्याकडे कधी वेळ नव्हता. तो नेहमी म्हणत की मी कुटुंबासाठीच तर कमावत आहे. पण त्याच्या बायकोला पैसे नव्हे, त्याचा वेळ हवा होता. हळूहळू त्यांच्यात अंतर वाढू लागले. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होऊ लागले. वाद वाढले तर त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर तो नवरा आपल्या कामात आणखीन बुडून गेला. पैसा तर खूप कमावला, पण घरी जातो तर तिथे शांतता असते. हळूहळू त्याला जाणीव होऊ लागली की पैशाने सुख विकत घेतलं जाऊ शकत नाही. पाहता पाहता 25 वर्ष निघून गेली. तो नवरा आता 58 वर्षांचा झाला होता. एक दिवस त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात पडून पडून त्याला जाणीव झाली की मृत्यू किती जवळ आहे. आणि त्या क्षणी त्याला आपल्या बायकोची आठवण आली. ते मुलं जे मोठे झाले होते ते कदाचित कधी कधी येत असत, पण त्याची बायको, त्याला आठवले की कसे ती नेहमी त्याची काळजी घेत असे. न्यायाधीश साहेबांचा आवाज जड झाला. जेव्हा तो बरा झाला तेव्हा त्याने न्यायालयात एक खटला दाखल केला. त्याने म्हटले की तो आपल्या बायकोसोबत आपले उरलेलं आयुष्य घालवू इच्छितो. तेव्हा त्याची बायको ही 56 वर्षांची झाली होती. न्यायाधीशाने विचारले की 25 वर्षानंतर. त्या माणसाने रडत म्हटले की न्यायाधीश साहेब, मला 25 वर्ष लागली हे समजण्यात की आयुष्यात खरे सुख कुठे आहे. काश मला पूर्वी समजले असते. तिची बायको ही न्यायालयात आली होती. तिच्या चेहऱ्यावरही वृद्धत्वाच्या रेषा उमटल्या होत्या, पण तिच्या डोळ्यात अजूनही तेच प्रेम होते. त्यांनी एकमेकांना माफ केले आणि निर्णय घेतला की आपलं उरलेलं आयुष्य सोबत घालवावं. न्यायालयात शांतता होती. अनेक जण रडत होते. न्यायाधीश साहेबांनी थांबून स्मिता आणि प्रवीण यांना पाहिले. मग त्यांनी म्हटले की माहीत आहे ते नवरा बायको कोण होते. सर्वांनी आश्चर्याने न्यायाधीश साहेबांना पाहिले. न्यायाधीश साहेबांच्या डोळ्यात ओलावा आला. तो नवरा मीच होतो. संपूर्ण न्यायालय स्तब्ध राहिले. स्मिता आणि प्रवीणही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. हो, न्यायाधीश साहेबांनी म्हटले, मी आणि माझ्या बायकोने 25 वर्ष वेगळं राहून पुन्हा एकत्र राहणं सुरू केलं. आता आम्ही 4 वर्षांपासून सोबत आहोत आणि हे 4 वर्ष आमच्या जीवनातील सर्वात सुंदर वर्ष राहिली आहेत. आम्ही एकमेकांना पुन्हा जाणणे शिकलो, समजणे शिकलो. पण कधी कधी मी विचार करतो की न्यायाधीश साहेबांचा आवाज थरथरला की काश मला 58व्या वर्षी नाही 33व्या वर्षीचे समजले असते तर मी माझ्या बायकोसोबत 25 वर्ष आणखी घालवू शकलो असतो. ते वर्ष जे आम्ही वेगळे वेगळे व्यर्थ घालवले. त्याने स्मिता आणि प्रवीण यांना पाहिले. तुम्ही दोघं भाग्यवान आहात. तुम्हाला फक्त 5 महिने झाले आहेत. देवाचा लाख लाख धन्यवाद की तुम्हा दोघांना वेळेवर हे समजले. अजून तुमच्याकडे पूर्ण आयुष्य आहे सोबत घालवण्यासाठी. न्यायाधीश साहेबांनी एक गंभीर श्वास घेतला. कायदा माणसांनी बनवला आहे, पण नाते वरचा बनवतो. न्यायालयाने 5 महिन्यांपूर्वी एका कागदावर सही करून तुम्हाला वेगळे केले होते, पण आज मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे की तुम्ही कधी वेगळे झालाच नाही. माझ्या अनुभवावर आधारित मी तुम्हाला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देतो. आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देत नाही. तुम्हाला मिळाली आहे ती व्यर्थ घालवू नका. प्रत्येक क्षण सांभाळा. छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधा आणि कधीही अभिमानाला प्रेमावर हावी होऊ देऊ नका. हे म्हणून न्यायाधीश साहेबांनी हातोडा टेबलावर मारला. खटला रद्द. पण न्यायाधीश साहेब आपल्या जागेवरून उठले नाहीत. ते पाहू इच्छित होते की पुढे काय घडते. स्मिता आणि प्रवीण आता एकमेकांसमोर उभे होते. त्यांच्यातील अंतर फक्त काही पावलांचे होते. प्रवीण हळूहळू स्मिताकडे सरकले. प्रत्येक पावलासोबत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते स्मितासमोर येऊन थांबले. काही क्षण ते फक्त एकमेकांना पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात हजारो तक्रारी होत्या, हजारो प्रश्न आणि अमर्याद प्रेम. मग प्रवीण यांनी अतिशय हळूच म्हटले की स्मिता, मला माफ कर. मी एक खूप वाईट नवरा होतो. मी तुला दुःख दिले. स्मिताने नाही म्हणून डोके हलवले. नाही प्रवीण, चूक तुमची नव्हती, चूक माझी होती. मला तुम्हाला समजणे हवे होते. मला तुमचा आधार बनणे हवे होते. पण मी तुमच्यावर संशय घेतला. मी तुम्हाला एकटं सोडलं. मला माफ करा. प्रवीण यांनी आपला थरथरता हात पुढे केला. स्मिताने काही क्षण त्या हाताकडे पाहिलं.
मग तिने आपला हात प्रवीण यांच्या हातात ठेवला. जसे त्यांनी एकमेकांना स्पर्श केला त्यांच्या शरीरात जणू एक विद्युत प्रवाह धावला आणि मग प्रवीण यांनी एका झटक्यात स्मिताला आपल्याकडे ओढले. स्मिता त्यांच्या छातीवर आदळली आणि पुढच्या क्षणी प्रवीण यांनी तिला आपल्या बाहुपाशात कसले, खूप मजबूतीने. जणू 5 महिन्यांची वेदना, 5 महिन्यांची तडफड, 5 महिन्यांचा एकटेपणा सर्व त्या एका आलिंगनात सामावला. स्मिता रडू लागली. तिने प्रवीण यांच्या कुर्त्याला आपल्या मुठ्ठीत घट्ट धरले आणि रडत राहिली. तिच्या हिक्क्या न्यायालयात गुंजत होत्या. प्रवीणही रडत होते. मी तुझ्याशिवाय मरून गेलो असतो स्मिता. प्रवीण यांनी तिच्या केसांना स्पर्श करत कुजबुजले. प्रत्येक रात्र मी तुझ्याशिवाय अपूर्ण वाटत होतो. मी झोपू शकत नव्हतो. तुझी आठवण येत होती. तुझा आवाज ऐकण्यास तडफडत होतो. तुझे हसू आठवत होतो. मीही प्रवीण, माझाही असंच हाल होता. स्मिता हिक्का घेत बोलली. मला प्रत्येक क्षण वाटत होते की मी तुला कायमचे हरवले आहे. मी तुला किती वेळा फोन केला पण तू एकदाही. मला माफ कर स्मिता. प्रवीण यांचा आवाज तुटला. मी खूप रागात होतो, वेदनेत होतो. स्वतःवर इतका राग होता की मी तुझा फोन उचलला नाही. पण प्रत्येक वेळी जेव्हा तुझे नाव स्क्रीनवर येत होते तेव्हा माझे हृदय फाटू लागत होते. प्रवीण यांनी स्मिताला स्वतःपासून थोडे वेगळे केले. आपल्या दोन्ही हातांनी स्मिताचा चेहरा धरला आणि अंगठ्यांनी स्मिताचे अश्रू पुसले. आता आणखी रडू नको त्याने म्हटले, पण स्वतःच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. संपूर्ण न्यायालय रडत होते. सर्व वकील, लिपिक, प्रेक्षक, पोलीस जे पूर्वी स्मिताचा उपहास करत होते ते आता रुमालाने आपल्या ओल्या डोळ्यांना पुसत होते. काही स्त्रिया आपल्या नवऱ्यांचा हात धरून बसल्या होत्या. काही जोडपी एकमेकांकडे पाहत होती. जणू आज त्यांना आपल्या प्रेमाची किंमत समजली होती. प्रवीण यांनी स्मिताचा हात धरला. चल घरी जाऊया. कुठे? स्मिताने निरागसपणे विचारले. प्रवीण हसले. आपल्या घरी असे म्हणत ते दोघे हातात हात घालून न्यायालयातून बाहेर निघाले. पण त्यापूर्वी त्यांनी हात जोडून न्यायाधीश साहेबांचे आभार मानले. त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू होते, पण त्या अश्रूंच्या मागे एका नव्या सकाळची स्मित हास्यही होती. न्यायाधीश साहेब हसले. त्यांनी आपला फोन काढला आणि आपल्या पत्नीचा क्रमांक डायल केला. हॅलो. हो, मी न्यायालयातून निघत आहे, घरी येत आहे. आणि ऐक, सुंदर साडी नेसून तयार राहा. आज एकत्र बाहेर जेवायला जाऊ. नाही, काही विशेष नाही, फक्त तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. न्यायालयाबाहेर प्रवीण आणि स्मिता थांबले. प्रवीण यांनी स्मिताचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हटले की स्मिता, मी तुला एक वचन देऊ इच्छितो. आता काही झाले तरी आपण कधी बोलणे बंद करणार नाही. भांडूही, ओरडूही, पण एकमेकांना कधी एकटं सोडणार नाही. वचन, स्मिताने हसत म्हटले आणि आपला हात पुढे केला. प्रवीण यांनीही आपला हात पुढे केला आणि तिचा हात हातात घेऊन तिच्या हाताचे चुंबन घेतले. रस्त्यावर लोक पाहून हसत होते. कोणाचीही पर्वा न करता ते हातात हात घालून चालू लागले. सूर्य मावळत होता आणि आकाश नारंगी रंगाचे झाले होते. पण त्यांच्या जीवनात एक नवी सकाळ आली होती. एक नवी सुरुवात, जिथे प्रेम होते, समजूतदारपणा होता आणि सर्वात महत्त्वाचे, प्रत्येक परिस्थितीत एकमेकांसोबत राहण्याचे वचन होते. तर मित्रांनो, स्मिता आणि प्रवीणने शेवटी जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.